यात्रेत गेलो आणि यशोमयी झाली मोक्कारवाणी. तर राम राम मंडळी, आज सकाळ सकाळ आपल्याला ह्या माणसासोबत ब्लड कलेक्ट करायची ड्युटी लागली होती. कारण ह्यो गडी म्हणला 5 मिनिटात जाऊन येऊ. आणि तिथे गेले सिमेंटचे जंगल मला दिसली अशी कौलारू घर. काही दिवसांनी घर आपल्या पीस म्हणून बघायला भेटते. पुढे आल्या अशी घनदाट केळीची बाग बघायला भेटते. आणि आज सकाळ सकाळ असं कोणतरी वानवा पेटून दिला होता. आणि हे काँग्रेस बघून तुम्हाला कोणाची आठवण झाली नक्की सांगा. आणि हे डोगेश भाऊ आपल्याला धरायच्या तयारीत होते, पण वाचलो. आणि आज सकाळ सकाळ आपल्याला गोमातेचं पण दर्शन झालं. या आंब्याच्या कायद्या बघून तोंडाला मोकार पाणी सुटलं होतं बरं. अजून एका ठिकाणी ना सॅम्पल घ्यायला जायचं होतं, पण ते काय फोनच उचलत नव्हतं. माणसं बी लाइटिंगल्या करतात. आणि नंतर कळालं का आम्ही त्यांच्या घरापुढेच उभे. ब्लड घेऊन परत दांडा वाढलो, निघालो परतीच्या वाटेला. परतीच्या वाटेचा मार्ग आपला वेगळा होता बरं का. आणि आजचा दिवस आपला एवढा भारी होता का, सकाळ सकाळ एवढं भारी वातावरण बघायला भेटलं. आज एवढं फिरलोय तर म्हणलं पेट पूजा पण झालीच पाहिजे. आणि तिथे चॉकलेट बघून बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या. तिथून थेट शॉप येऊन आपण केला हेअरकट. एक व्हिडिओ बनवायला लय मेहनत करावं लागते, त्याच्यामुळे लाईक फॉलो सबस्क्राईब नक्की. काल आपली यात्रा अर्धवट फिरायची राहिल्यामुळे ना आज आपण परत आलो होतो. पण यात्रेत गर्दी नसल्यामुळे ना असे बरेचसे खेळ बंदच होते. मग आमच्या लाडू भावला लय बेळ आवडते म्हणून आलबेळ खायला. आणि हा यात्रेत बांधणे या दोघांची चालली होती, नाही तर तुम्ही माणसांनी बांधणं झाली म्हणून. आणि पन्नालाला स्कोप नसल्यामुळे असं बाहेर बांधला होता. तर मित्रांनो, अशी होती आळीची यात्रा. तुमची कशी असती नक्की सांगा.